आज बेत बनवला होता मासे बनवण्याचा आणि मासे बनवायचे म्हणून आम्ही आलो इथे फिश मार्केटला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी अबुधाबीमध्ये राहते. तर अबुधाबीतलं हे मीना पोर्ट म्हणून आहे. इथे खूप मोठं फिश मार्केट आहे. तर म्हटलं आज फिश मार्केटमधूनच मासे घेऊन येऊ. इतर वेळेला तर आम्ही सुपर मार्केटमधूनच मासे घेतो, पण यावेळेला म्हटलं की मीना पोर्टला जाऊन घेऊया, कारण इथे प्राईस पण बाकी ठिकाणपेक्षा जरा कमी असते. इथे एवढे प्रकारची मासे होते ना, त्यातले मी काही तर कधी बघितलेलेच नव्हते, जे पहिल्यांदाच बघितले आणि त्यांची नावंसुद्धा मला कधी माहीत नाही आहे. इंडियामध्ये सुद्धा ह्या सगळ्या प्रकारचे मासे मिळतात का मला माहिती नाही. कदाचित मिळत पण असतील, पण मी कधी नाही बघितली. आम्हाला फक्त 4-5 प्रकारचे मासे माहिती होते लहानपणापासून. एक तर ते सुरमई, बांगडा, वाम वगैरे हेच माहिती होते. मला ब्लू कलरचा मासासुद्धा दिसला. येल्लो, ब्लू असे कलरफुल मासे होते. वाटायचे एवढे कलरफुल आणि डिझाईनवाले मासे फक्त फिश टँकमध्येच असतात, पण हे खाण्यासाठी पण असतात. नंतर इथे सुके मासे पण होते, म्हणजेच बोंबील, झिंगा, सोडे वगैरे जे असतं ते सगळं इथे होतं. पॅकेट्स होते सगळे तयार केलेले. इंडियात आम्ही जिकडे राहतो ना, तिकडे कसं असायचं, आठवड्याचा जो बाजार असतो ना, त्या दिवशी मासे बाजारात ताजे मिळणार. ज्या दिवशी भाजी वगैरे सगळं आणायला जाणार ना, मासे ताजे मिळले की त्या दिवशी आठवड्यातल्या बाजारातनं मासे घेऊन यायचे, असं असायचं. पण इथे तर बघा ना, एक गोष्ट भारी आहे की रोजच ताजे मासे मिळणार तुम्हाला इथे. इथे सोबतच ना रेस्टॉरंटसुद्धा आहे. तिथे तुम्ही जर फिश घेऊन गेले ना, तर ते बनवून देतात. जे पण असतील सी फूड सगळे तुम्ही बनवून घेऊ शकता तिथून. घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो क्लिनिंग सेक्शनला. हे तर मी पहिल्यांदाच बघितलं होतं. किती भारी ना, म्हणजे फिश घेऊन झाल्यानंतर तिथे क्लीन करून सुद्धा देतात आपल्याला. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात ते लोकं, पण मग भारी आहे ती गोष्ट. त्यानंतर आलो घरी आणि घरी आल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर ते माशांचे त्याने डोकेच काढून टाकले होते. त्यामुळे माझा मूड थोडा खराब झाला, कारण मला डोक्याचा भागच जास्त आवडतं खाण्यासाठी. त्यानंतर मग अर्धा तास अजून मला क्लिनिंगसाठी लागला. त्यांनी जे क्लिनिंग केलं होतं ते सेमी क्लिनिंग होतं. मग मस्तपैकी मसाला वगैरे सगळं तयार करून घेतलं आणि मासा बनवताना ना मला माझ्या आईची आठवण आली, कारण ना ती जेव्हा लहान होतो ना त्यावेळेला खूप प्रकारचे असे मासे फ्राय करायची आणि आम्ही फक्त आयतं खायचो आणि खूप छान, म्हणजे तिच्या हाताची जी चव आहे ना, ती मला असं वाटतं की कोणाच्याच हाताला नाही आहे आणि प्रत्येक आईच्या हातची चव प्रत्येकाला असंच वाटत असतं. मी ज्या पद्धतीने बनवायची तसंच मी आज फिश बनवले होते सेम पद्धतीने. नंतर आम्ही बसलो जेवायला आणि असा होता आजचा दिवस. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि आयडीला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.